दिवाळी पाण्यात गेली. आता आमची दिवाळी कशी करायची? लोक गोड करतात, पण आम्हाला हो का बाजरीची भाकर ही डोळ्यात माझ्या आसू येतं, मला रडू येतं खूप. काय करायचं? काल IBN लोकमतची बातमी पाहिली होती मी. त्यानंतर मी म्हणजे एकूण आम्ही 600 किट वाटलेत काही दिवसापूर्वी. परिस्थिती शेतकऱ्याची अशी आहे, तालुक्यात एकतर पावसाने थैमान मांडलं होतं, त्यात सगळं पीक गेलं आहे. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपलं कर्तव्य आहे, आपण जर मी आता पुण्यात राहतो, आपलं काम आहे ना आपल्या गावातल्या लोकांना आपल्याला मदत करायला, आपल्याच माणसांसाठी धावून आलं पाहिजे. कपडे नाहीत, आपले दगड दिले खेळायला, आपल्या भाकरी ठेसा. मग सकाळून रडत होता. आता बघा हे फटाके बघून ह्याच्या किती आनंद आहे चेहऱ्यावर, किती आनंद वाटला. बाजरीची भाकर, हिरवी मिरचीचा ठेसा, लोक लाडू करंजे, त्याच्यामुळं नातवंड ते जवळ, त्याच्यामुळं मला दुःख झालं म्हणून अश्रू येत होते. पण आज आयमत TV वाल्यांनी, काल चॅनेलवाल्यांनी सगळ्यात ही दाखवल्यामुळं आज माझ्या घरी वकील संघ आणि श्यामदेरे वकील हे जगदाळे ह्यांनी माझं ते लोकमत TVला बघून घर हुडकीत आले. माझ्या पोरांना पुस्तकं, वह्या, पेन, शाक, बेडशीट, एक चटई, लाडू करंज्या दिले. तर आज माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतं. तर ह्यांना TV वाल्यांना माझं कोटी धन्यवाद, आभार हे मी मानते. ही दिवाळीला फटाकडे, लाडू, करंज्या ही माझं नातवंड आहेत, त्याच्या तोंडावर एकदम हसू आलं. त्याच्यामुळं माझा कंठ खूप दाटून आला. हे आनंदाचा कंठ आहे. तर ह्या आनंदाचे अश्रू येतं. TV वाल्यांना ही त्यांनी माझं ही चित्र पाहून दिवाळी दिचं त्यांनी सगळ्यात एक वीरबळ पाठवलं. त्याच्यामुळं वाल्यांनी ही सगळ्याकडे पाठवल्यामुळं ही सगळे पुण्याचे वकील साहेब, वकील साहेब सतीश जगदाळे ही माझं घर हुडकीत आले. लाडू, करंजा, फटाकडे ही माझ्या नातवांना सगळ्यांना दिल्यामुळं माझे आज आनंदाचे आसू, माझ्या डोळ्यावर आसू. माझ्या नातवाने माझ्या तोंडात लाडू भरवला, फटाकडे बघून आनंद झाला. पण मी बी आज आनंद एवढं दिलं तरी मी खूप आनंद आहे. ही दिवाळी लोकमत वाल्यामुळं माझी ही दिवाळी आनंदाची झाली. ह्यांच्यामुळं मी खूप त्यांची आभारी आहे. वकील साहेब, काल तुम्ही इथपर्यंत मदत कशी घेऊन आलात, काय सांगाल? काल IBN लोकमतची बातमी पाहिली होती मी. त्यानंतर मी म्हणजे एकूण आम्ही 600 किट वाटलेत काही दिवसापूर्वी. इथले सन्माननीय आमदार जयसूर्यदेव साहेब त्यांनाही विचारून त्यांनी मग नांदा, धिरडी असे काही गावं सांगितले होते. पण काल नेमकं मी गावी आलो होतो, भाऊबीजेनिमित्त आलेलो आहे. तर मग ही काल बातमी पाहिल्यानंतर मग आमचे मित्र जे आहेत सतीश जगदाळे त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि मग त्यांना सांगितलं की असं आमचे जे मित्र आहेत सतीश जगदाळे साहेब, त्यांना मी विचारलं की हे लालाबाई धोंडे कुठं राहतात. मग त्यांनी माहिती काढून मला सांगितलं आणि मग शेवटी म्हणजे त्यांना काहीच म्हणजे काल ते स्वयंपाक करताना भाकरी पीठ नव्हतं, काय नव्हतं असं. मग शेवटी आमचे जे किट्स होते पुणे बार असोसिएशननी जे तयार केलेले किट आहेत ते, आणि मग काही फटाकडे आणि लाडू करंजा जे काही सगळं फराळाचं आहे ते मी आणि आमचे मित्र सतीश जगदाळे घेऊन इथं आलो त्यांना मदतीचं एक हात म्हणून द्यायला. नाही, नक्कीच एक काय होतं, एकतर परिस्थिती शेतकऱ्याची अशी आहे, तालुक्यात एकतर पावसाने थैमान मांडलं होतं, त्यात सगळं पीक गेलं आहे. आणि अशा परिस्थितीत दिवाळी म्हणजे बऱ्याच ठिकाणी तालुक्यात तर नाहीच आहे, कारण मी याच तालुक्यातला आहे. तर बऱ्याच ठिकाणी दिवाळीचा पहिला जो माहोल होता तसा नाही आहे. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपलं कर्तव्य आहे, आपण जर मी आता पुण्यात राहतो, आपलं काम आहे ना आपल्या गावातल्या लोकांना आपल्याला मदत करायला, आपल्याच माणसांसाठी धावून आलं पाहिजे, म्हणून आम्ही इथं आलो.